योगायोगाने आज संत गुंजर गार्सियाचा मरणाचा दिवस, संताचा दिवस, आपल्या धर्मग्रंथाचा आश्रयदाता आणि त्याच्याच या सणाच्या दिवशी या सायंकाळी आपण आपल्या धर्मग्रंथातील सेंट्रल काउन्सिलच्या या कार्यालयाचं उद्घाटन करत आहोत. किती वर्षापासूनचं आपलं हे स्वप्न होतं की सेंट्रल काउन्सिलचं असं ऑफिस असावं आणि त्या अनुषंगाने आपण प्रयत्न केले आणि परमेश्वर ह्याने आपल्याला पवित्र आत्मा चर्च त्याच्या आश्रयामध्ये आणलेला आहे आणि म्हणून आपण परमेश्वराचे आभार मानूया, परमेश्वराला धन्यवाद देऊया. प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला सेवेची प्रतिष्ठा शिकवली आहे. तो गालिलामध्ये सेवाभावी जीवन जगत असे. त्याने प्रत्येक सेवेचे कार्य हे आशीर्वादाच्या साधनात केले आहे. जेव्हा आपण मनापासून सेवा करतो आणि ती देवाचरणी अर्पण करतो तेव्हा आपण स्वतः पवित्र होतो आणि आपल्या सेवेद्वारे आपण परमेश्वराचा गौरव करीत असतो. या संत विन्सेंट डी पॉल सेंट्रल काउन्सिलच्या कार्यालयाद्वारे जे कार्य आणि सेवा होणार आहे त्याद्वारे परमेश्वरावरील लोकांची श्रद्धा दृढ व्हावी आणि गोरगरिबांची सेवा व्हावी, त्यांना मदतीचा हात लाभावा म्हणून आपण विशेष प्रार्थना करूया. परमेश्वराच्या ख्रिस्ताद्वारे जे आपले तारण कार्य आहे त्या तारण कार्यामध्ये आपण सहभागी व्हावे व प्रभूचा गौरव करावा. या ठिकाणी जे सेवा करणार आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यावर परमेश्वराचा कृपा आशीर्वाद असावा आणि त्यांनी या संघटनेची भरभराट करावी. तसेच लोकांपर्यंत विशेष करून गोरगरिबांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या नवीन योजना आखाव्यात, यासाठी आपण प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया. आता आपण आपल्या विनंत्या प्रभूचरणी ठेवूया. प्रत्येक विनंतीनंतर आपलं उत्तर असेल, हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्वसमर्थ परमेश्वराने हे जग निर्माण करून आपल्या स्वाधीन केले आहे. परमेश्वराच्या सामर्थ्याने अद्भुत चिन्हांनी हे जग भरलेले आहे. मानवाने हाती घेतलेले कार्य विश्वासूपणे पूर्ण व्हावे व त्याद्वारे परमेश्वराचा गौरव व्हावा म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्याला सेवेची आज्ञा देणाऱ्या परमेश्वराने आपल्याला नेहमी मार्गदर्शन करावे व या कार्यालयाद्वारे संपूर्ण संघटनेची भरभराट व्हावी व चांगल्या प्रकारे नातेसंबंध निर्माण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आम्हासाठी मानव झालेल्या परमेश्वराच्या पुत्राने सेवेद्वारे लोकांना घडवले. या संघटनेद्वारे देखील परमेश्वराच्या सुवार्थ कार्यात व प्रचारास हातभार लावावा म्हणून आपण प्रार्थना करूया. ख्रिस्ताद्वारे आमचे कष्ट गोड मानण्यास सुबुद्धी देणाऱ्या हे परमेश्वरा, तू आमचा भार हलका करावा व संत विन्सेंट डी पॉल संघटनेचे कार्य वाढत राहावे म्हणून आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, या कार्याद्वारे आणि या संघटनेद्वारे अनेक लोकांना आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी प्रेरणा आणि शक्ती लाभत असते. विशेष करून आमच्या तरुणांसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत. संत विन्सेंट डी पॉल या संघटनेद्वारे फ्रेडरिक ओझानमने जे कार्य हाती घेतले होते ते कार्य पुढे न करण्यासाठी आमच्या तरुणांनी पुढे यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. संत विन्सेंट डी पॉल संघटनेचे सर्व हितचिंतक, देणगीदार, दत्तक कुटुंब तसेच सर्व सभासद आणि सर्व पदाधिकारी या सर्वांवर परमेश्वराचा आशीर्वाद असावा. संघटनेला मार्गदर्शन करणाऱ्या सर्व कार्यक्षमतेचे संचालक यांच्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असावा व गोरगरिबांना या संघटनेद्वारे परमेश्वराच्या दयेचा, क्षमेचा, प्रेमाचा अनुभव घ्यावा म्हणून आपण प्रार्थना करूया.
स्थलांतराहून संस्थेचे ज्या काही विशेष हेतू असतील, विशेष करून आपल्या संघटनेच्या सेंट्रल काउन्सिलचे रजिस्ट्रेशन कार्य चांगल्या प्रकारे व लवकरात लवकर पूर्ण व्हावे, रॅलीचं आपलं जे प्रोजेक्ट आहे ते पूर्ण व्हावं, असे जे काही विविध प्रकल्प आहेत ते सर्व पूर्ण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आज या आनंदाच्या प्रसंगी संघटनेमध्ये कार्य करून मरण पावलेले सर्व पदाधिकारी, संस्थापक सभासद तसेच सर्व विविध सभासद जे वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये कार्य करीत होते या सर्वांची आपण आठवण करूया. विशेष करून आपला धर्मप्रांत झाल्यानंतर जेव्हा सेंट्रल काउन्सिलचा दर्जा प्राप्त झाला आणि त्यानंतर कार्य करून गेलेले मृत पावलेले सभासद यांची आपण आठवण करूया. त्यांची पुण्याई आणि त्यांचा आशीर्वाद संघटनेबरोबर सदैव राहावे म्हणून आपण त्यांची आठवण करीत म्हणूया. आमच्या स्वर्गीय बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे जगात तसे पृथ्वीवर आमची दररोजची भाकर आज मागे आणि तसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला महापराधांना पुरस्कार करायला. नमो कृपा पूर्णमयी प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये देवाची माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. प्रभू त्यांना चिरंतन शांती दे. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या हाताने व मनाने आम्ही करीत असलेले कार्य आणि देत असलेली सेवा याद्वारे तुझ्या योजनेनुसार तू आम्हाला आशीर्वादित कर. सेंट विन्सेंट डी पॉल संघटनेच्या सेंट्रल काउन्सिलचे कार्यालय ही तुझीच योजना होती. त्या योजनेनुसार तू आम्हाला इथे एकत्र आणले आहे. तुझा पवित्र आत्मा ह्यावर व वास्तूमध्ये नांदू दे. आम्हाला तुझं मार्गदर्शन कर. योग्य निर्णय घेण्यासाठी व सेवाभावी कार्य प्रामाणिकपणे व विश्वासूपणे पूर्ण करण्यासाठी आम्हाला कृपाशक्ती दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा या कार्यालयास आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. जय बाबा.